केंद्रात सत्ता स्थापन होऊन महिना उलटला असला तरी छत्रपती संभाजीनगरमधील माजी मंत्री भागवत कराड जे आहेत त्यांच्या मंत्रिपदाबद्दल अद्याप कसलीच रेलचल होताना दिसत नाही। आणि एक महिना उलटला तरी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड हे शासकीय सुरक्षा जी आहे ते घेऊन फिरताना आपल्याला पाहायला मिळतात। तशा पद्धतीचं टीका टिप्पणी संजय राऊत असतील, विजय वडेट्टीवार असतील यांनी देखील केलेलं आहे। मी सध्या छत्रपती संभाजीनगरमधल्या त्यांच्या भागवत कराड यांच्या घरासमोर आहे आणि ही पोलीस गाडी आहे। त्यांच्या दिमतीला ही पोलीस गाडी तैनात करण्यात आलेली आहे आणि साधारणतः एक PSO त्याच्यानंतर 2 कॉन्स्टेबल अशा पद्धतीची पोलीस गाडी आहे। आणि आतमध्ये जर बघितलं तर आतमध्ये भागवत कराड यांची गाडी आहे आणि हा बंगला आहे। या बंगल्याच्या समोरच ही गाडी लावण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळात आता भागवत कराड या ठिकाणी येतील आणि ते गाडीत बसतील। अशा पद्धतीचं सुरक्षेचा जो वापर आहे तो पैशाचा अपव्यय जो आहे तो भाजप सरकारच्या माजी मंत्र्याकडून होते असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता। त्यानंतर संजय राऊत यांनी देखील टिप्पणी केली होती आणि यांची सुरक्षा काढून घ्यावी अशी मागणी देखील आता विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे। आणि ही भागवत कराड यांची ही गाडी आहे आणि याच गाडीच्या बाजूला जर बघितलं तर काही पोलीस कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी या ठिकाणी आहेत आणि हेच पोलीस गार्ड जे आहेत गेल्या 1 महिन्यापासून भागवत कराड यांच्या ताफ्यामध्ये ते फिरताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्याच अनुषंगानं विरोधी पक्ष नेत्यांनी भागवत कराडांना पुन्हा एकदा निशाण्यावर धरला असं म्हणलं तरी वावगं वाटणार नाही। जर ही सुरक्षा जी आहे ती केंद्र आणि राज्याने मिळून मला दिलेली आहे, वाय सुरक्षा मला दिलेली आहे, मी ग्रामीण भागात फिरतो, ग्रामीण भागातल्या लोकांशी माझी नाळ आहे, त्यामुळे शासनाने ही सुरक्षा पुरवली असावं आणि असं जर असेल तर ही सुरक्षा मी परत करेन असंही आता उलट प्रत्युत्तर जे आहे भागवत कराड यांनी दिलेलं आहे। एकंदरीत सायंकाळपर्यंत भागवत कराड हे त्यांची सुरक्षा जी आहे ती परत करतील का किंवा केंद्र शासन असेल राज्य शासन असेल याच्यावर ते निर्णय घेतील का हे पाहावं लागणार आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।